अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातून तुझ्या वाईट शत्रूंची वेळ आता निघून जाण्याची आली आहे। सर्व शत्रूंच्या कारवाया आता थांबणार आहेत। बाळा, तुला तुझ्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख आणि वैभव हवा असेल तर बाळा, तुझ्यासमोर या शुभ श्रावणात चौथ्या शनिवारी हा जर तुझ्यासमोर संदेश आला आहे तर बाळा, तू स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या शत्रूंची वाईट वेळ जवळ आली आहे, कारण त्याने तुला खूप त्रास दिला आहे आणि म्हणूनच हा श्रावण संपण्याआधी तुझ्या शत्रूंची सर्व शत्रुपीडा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। बाळा, हा संदेश ऐकता क्षणी तुझी शत्रुपीडा संपलीच असे समज, कारण बाळा, तुझ्या त्रासाचे, तुझ्या दुःखाचे, तुझ्या यातनेचे सर्व स्वामी माऊलीने या संदेशामध्ये उत्तर दिले आहे। तेव्हा बाळा, चिंता करू नको, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे। तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा, खूप गोड इच्छा पूर्ण होणार आहे। हो बाळा, म्हणूनच हा संदेश तुझ्यासाठी योजना केली आहे, तुझ्यासाठीच या संदेशाची निवड केली आहे असे समज आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष करू नको। स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐक बाळा, कारण तुझा संघर्ष आम्ही पाहिला आहे। तू जे काही भोगले आहेस आम्ही सर्व पाहत आहोत। तू जे काही तुझे अश्रू ढाळले आहेस आम्ही सर्व जाणले आहे। तेव्हा बाळा, आता तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याची वेळ आली आहे। खूप काही त्रास, विश्वासघात, अपमान करून झाला आहे। प्रत्येक कार्यामधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक संकटामध्ये त्याने बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे। जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले प्राप्त करण्याची वेळ जवळ येता क्षणी हे शत्रू तुला खूप काही मागे खेचून नेतात। तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये यांना बाधा आणण्याचे काम बरे वाटत आहे। पण बाळा, जो दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करत असतो, जो दुसऱ्यांचे वाईट चिंतत असतो, जो दुसऱ्यांच्या आनंदावर नेहमी दुःखी असतो, बाळा, अशा लोकांचे कधीही भले होत नाही। अशा लोकांना ही स्वामी माऊली कधीही साथ देत नाही। अशा लोकांना आमचे आशीर्वाद कधीही प्राप्त होत नाही, कारण अशा लोकांनाच आमचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्याने दुसऱ्यांचे दुःख पाहवत नाही। ते दुसऱ्यांच्या सुखात आपले सुख पाहत असतात। दुसऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये नेहमी चांगली आणि सकारात्मक गोष्ट असते। काहीतरी त्यांच्यासाठी करण्याची धडपड असते। नेहमीच ते दुसऱ्यांचा चांगला विचार करतात, कारण त्या क्षणी परमेश्वर त्यांचा विचार करत असतो, त्यांच्या भल्याचा विचार करत असतो, कारण ते दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करत असतात। ते दुसऱ्यांवर कधीही जळत नाही, ते दुसऱ्यांच्या प्रगतीवर कधीही जळत नाहीत। ते लांब राहून त्यांची कधीही मजा पाहत नाहीत, तर प्रत्येक संकटात त्यांची खंबीर साथ देतात, त्यांच्याबरोबर असतात। अशा लोकांनाच ही स्वामी माऊली खंबीर साथ देत असते। अशा व्यक्तींनाच माझे शुभ आशीर्वाद आणि माझे प्रेम सदैव मिळत असते। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला तुझ्या शत्रूंसमोर आणि कोणासमोरही झुकण्याची गरज नाही, कारण तुझे शत्रू हा संदेश ऐकता क्षणी तुझ्यासमोर झुकणार आहेत। हो बाळा, हा स्वामी माऊलींचा तुला दिलेला शब्द आहे की हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व नकारात्मक गोष्टी निघून जाणार आहेत। खूप मोठे कार्य तुझ्या हातून घडणार आहे। बाळा, या श्रावणामध्ये तुझ्या शत्रूंचा खेळ संपवणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, स्वतःला भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य नाही बदलले तर सांग, तुझे शत्रू तुझ्यासमोर नतमस्तक नाही झाले तर सांग, कारण बाळा, हा श्रावण संपता क्षणी तुझ्या शत्रूंचा विनाश निश्चित आहे। ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे त्यांचा विनाश आता जवळ आला आहे। तू निश्चिंत राहा,
तुला या लोकांची चिंता करण्याची गरज नाही, कारण बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आली आहे. आता तुला यांच्यासमोर रडण्याची गरज नाही. ते तुझ्यासमोर रडणार आहेत. ते तुझ्यासमोर अश्रू ढाळणार आहेत, ज्यांनी तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहिले आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता चिंता मुक्त हो. हा संदेश ऐकता क्षणी तुझ्या पाठीमागे लागलेली पणबती, सर्व काही तुझ्या मनातील नकारात्मक गोष्टी, तुझ्या आयुष्यात जी काही आलेली संकटे आहेत, दुःख आहेत, सर्व काही संपुष्टात येणार आहे. हो बाळा, हा संदेश म्हणजे फक्त संदेश नाही, तर तुझे जीवन बदलणारा, तुझ्या दुःखावरती फुंकर घालणारा, तुझे जीवन परिपूर्ण करणारा, तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवणारा हे सुंदर मार्गदर्शन आहे. तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको, कारण स्वामीने तुझा काहीतरी विचार करूनच हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासमोर आणण्याचा हाच एक हेतू आहे. आणि ही आलेली संधी दौडू नको. या संधीचे सोने करायला विसरू नको. स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही संधी गमावू नका. हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐका, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा आता आनंदाचे क्षण, वैभवाचे क्षण, सुखाचे क्षण सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहेत. बाळा फक्त हे आनंदी मनाने स्वीकार कर. या सर्वांसाठी सज्ज हो, कारण आजपर्यंत जो काही त्रास भोगला आहेस, जे काही दुःख यातना सहन केल्या आहेस, यातून बाहेर पडण्यासाठीच हे सर्व काही आम्ही तुझ्या आयुष्यात घेऊन येत आहोत. हो बाळा, तुला असे वाटत असेल की आम्ही खूप एकटे पडले आहोत. तसे नाही. आमची निरंतर साथ तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये अखंड आहे. मग दुःखात असो सुखात असो, ही स्वामी माऊली तुमची साथ कधीही सोडणार नाही. हो बाळा, निरंतर माझे प्रेम, माझे आशीर्वाद तुझ्यावरती, तुझ्या कुटुंबावरती याचा वर्षाव होत राहणार आहे. स्वामी म्हणतात, ज्या कुटुंबामध्ये माझी निरंतर भक्ती केली जात आहे, निरपेक्ष भक्ती आहे, निरंतर नामस्मरण आहे, तिथे ही स्वामी माऊली अखंड आहे. हो बाळा, याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी आलाच असेल, कारण आम्ही आमच्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही. जे स्वामीप्रिय बाळ आमची निरंतर भक्ती करत असतात, त्यांना आमचे आशीर्वाद सदैव लाभत असतात. स्वामी म्हणतात, बाळा आता कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, तुझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठा संकटाचा काळ येऊ दे, तुला घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी म्हणतात, बाळा आम्हाला माहीत आहे तू ही सर्व संकटे दुःख सहन करून तुझे मन थकले आहे. तुला काहीही मार्ग तुझ्या समोर नाही. पण बाळा आता चिंता करू नको, कारण तुझा विश्वास आम्ही कधीही ढळू देणार नाही. तू जे काही गमावले आहे ते सर्व काही मिळण्यासाठीच, तुला प्राप्त करून देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. हो बाळा, या संदेशातून तुला हेच सर्व काही जाणून घ्यायचे आहे. तुझ्या मनातील प्रश्नांचा जो काही गोंधळ उडाला आहे, या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. बाळा आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये तू कधीही अश्रू ढाळणार नाहीस, कारण तुला आता आम्ही या क्षणापासून हरू देणार नाही. हो बाळा, जे काही तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आले आहे त्या सर्वांचे उत्तर तुझ्या शत्रूंना मिळणार आहे. तू जे काही सहन केले आहेस, जे काही वाईट कर्म तुझ्या हातून या लोकांनी घडवले आहे, या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच आम्ही आलो आहोत. बाळा कितीही संकटे आली तरीही तुझ्यासमोर आम्ही असे काही संकेत प्राप्त करून देत असतो, ज्यामधून तुला असे काही मार्ग निघत असतात. या मार्गामधूनच तुझे उज्ज्वल भवितव्य घडत असते. म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष करू नको, कारण सर्व काही तुझ्या मनासारखे प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आता पूर्ण होण्यासाठीच या संदेशाची निवड केली आहे, असे समज. स्वामी म्हणतात, बाळा आता चमत्कार होणार. आता अद्भुत चमत्काराची वेळ जवळ आली आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्याला शासन मिळण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आजपर्यंत
जे काही कष्ट घेतले आहेस ते वाया जाणार नाही. आम्ही सर्व काही जाणत आहोत. तुझ्या कष्टांची जाण आम्हाला आहे. बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आहे, म्हणून प्रयत्न करणे सोडून देऊ नको, कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा शांत मनाने जे काही कार्य करत आहेस ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण स्वामी माऊली तुझ्यासाठीच आता कार्य करत आहेत. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेनेच येत आहेत. बाळा, चिंता करू नको. चिंता नष्ट करणारा हा संदेश आता तुझ्या समोर आहे. तेव्हा चिंतामुक्त हो, कारण ज्या क्षणी तुम्ही मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून द्याल त्या क्षणापासून सकारात्मक विचाराने केलेले कोणतेही कार्य तुमच्यासाठी खूप मोठी उंची प्राप्त करून देणार आहे. तेव्हा बाळा, निशंक मनाने सर्व कार्य करण्यास सुरुवात कर, कारण यश तुझी वाट पाहत आहे. यश तुझ्या उंबरठ्यावर तुझी वाट पाहत आहे, कारण आता सुखाचा, आनंदाचा, वैभवाचा काळ जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, हा संदेश तुझ्यासमोर नियतीने पोचवण्याचे काहीतरी नियोजन आहे. काहीतरी असे शुभ संकेत या संदेशामध्ये आहेत जे तुझे भाग्य पूर्णतः बदलणार आहेत. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, तुझे आयुष्य आता बदलणार आहे. तुझ्या रडक्या जीवनामध्ये आता चमत्कार होण्याची वेळ आली आहे. बाळा, शांत राहा, संयमी राहा. तुझ्या मनातील आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको. कितीही तुझ्यासमोर संकटाचा काळ असो, कितीही शत्रूने तुझ्या वाटेत काटे पेरण्याचा प्रयत्न करू दे, जर तुझी आमच्यावर मनापासून श्रद्धा असेल तर बाळा, शांत राहा. आम्ही सर्व काही तुझ्या मनासारखेच घडू देणार आहोत, कारण आजपर्यंत जे काही गमावले आहेस ते दुप्पट मिळण्याची वेळ तुझ्यासमोर आली आहे. तू जे काही करत आहेस आमचे सर्व तुझ्यावरती लक्ष आहे. तेव्हा बाळा, ही सुवर्ण संधी जर तुझ्यासमोर आली आहे तर ही संधी तुला पुन्हा मिळणार नाही. म्हणून या संधीचे सोने करायला घे. ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणी चिंतामुक्त होणार आहेस. सुसत्य ऐकत आहेस. स्वामी म्हणतात, जर तुझे आयुष्य बदलणार आहे तर चिंता करू नको. तुझ्या भाग्यामध्ये जर चमत्कार होणार आहे तर निश्चिंत राहा. जर तुझे आयुष्य अद्भुत चमत्काराने वाटचाल करणार आहे तर बाळा, शांत राहा, कारण जे तुला हवं आहे ते सर्व मिळण्याची योग्य वेळ आली आहे. तुला वाटलेही नसेल असा चमत्कार, असा बदल तुझ्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्यवान आहेस. म्हणूनच स्वामी माऊलीने तुला या संदेशासाठीच तुझी निवड केली आहे. म्हणून पाहून दुर्लक्ष करू नको, कारण तुझे स्वप्न साकार होण्याचा क्षण जवळ आला आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज, योगायोग समज आणि स्वीकार कर. स्वामी म्हणतात, बाळा, जी काही संकटे तुमच्या आयुष्यामध्ये येतात ती काहीतरी तुम्हाला शिकवण्यासाठी येत असतात. जे काही लोक तुम्हाला त्रास देत असतात त्या त्रासाचे उत्तर आता त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्या क्षणापासून तुमचे जीवन बदलणार आहे. स्वामी माऊलींची कृपादृष्टी आणि प्रेम तुम्हाला लाभणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ, हा संदेश दुर्लक्ष करू नका. शांत मनाने शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्या मनाला आनंद प्राप्त होणारा हा संदेश तुमच्या समोर आला आहे. तुम्ही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजा. अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता शांत राहा, आता आनंदी राहा, कारण जे गमावले आहेस ते मिळण्याचा क्षण जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा, हे सर्व काही तू दुःखी मनाने स्वीकार करणार आहेस का? जर तुझ्यामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार असतील तर तुला हे सुख, वैभव कधीही सुख देणार नाही. म्हणूनच सर्व मनातील नकारात्मक विचार बाजूला सार. मनामध्ये आनंदाचे आणि चांगले विचार आण, आणि मग पहा, तुला हे जग सुंदर वाटू लागेल. तुला सर्व काही तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सर्व काही सुंदर वाटू लागतील.
कारण जसे तुम्ही चांगले विचार करायला सुरुवात तसे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही तुम्ही चांगले आकर्षित कराल. स्वामी म्हणतात, जसे तुमचे विचार तसे तुमचे व्यक्तिमत्व घडत जाणार. तसा तुम्हाला समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा मिळत राहणार. म्हणूनच जो तुमचा चांगला स्वभाव आहे त्यामध्ये कधीही बदल करू नका. तुमच्या मनामध्ये कधीही वाईट विचार आणू नका. आणि हे सर्व करत असताना कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका. आणि मनामध्ये अहंकाराला थारा तर अजिबात देऊ नका. कारण ज्या क्षणापासून तुमच्या मनामध्ये अहंकार जन्म घेईल त्या क्षणापासून सर्व काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये विपरीत घडण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनाप्रमाणे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यासुद्धा घडणार नाहीत. कारण अहंकार कधीही तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. सुख आणि आनंद प्राप्त होऊ देत नाही. कारण ज्या क्षणापासून अहंकार मनामध्ये येतो तेव्हा चुकीचे लोक तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असतात. कारण ज्या क्षणापासून तुमचा स्वभाव बदललेला असतो त्या क्षणापासून तसेच लोक तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणूनच चांगला स्वभाव, चांगले विचार हे मनामध्ये निरंतर ठेवा. आणि कधीही वाईट कर्म करू नका. मग परिस्थिती कोणतीही असो, कितीही विपरीत परिस्थिती तुमच्या समोर असो, कधीही माघार घेऊ नका, खचून जाऊ नका. प्रत्येक संकटाला जिद्दीने, संयमाने आणि खंबीर आत्मविश्वासाने सामना करत राहा. कारण तुमच्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली जर तुमच्यासोबत आहे ना, तर तुम्हाला शंका घेण्याची गरज नाही. निशंक मनाने जे काही तुमच्या समोर आहे ते कार्य करण्यास सुरुवात करा. त्यामध्ये यश प्राप्त करून देण्याचे काम फक्त माझे आहे. हो बाळा, निश्चिंत राहा. कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता सर्व काही प्राप्त करणार आहे, ज्याने आजपर्यंत गमावले आहे. या शत्रूंमुळे जे काही दुःख आणि यातना मिळाल्या आहेत, जे काही तू प्राप्त केलेले गमावले आहेस, सर्व काही तुला परत मिळणार आहे. आणि या सर्व काही गोष्टींची, या सर्व काही वाईट कर्मांची शिक्षा तुझ्या शत्रूंना तुझ्या समोरच मिळणार आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या मनामध्ये विनाकारण तुम्ही चिंता करत बसता. तुमच्या मनासारख्या काही गोष्टी नाही झाल्या तर तुम्ही आम्हाला दोष देत राहता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही, कष्ट करूनही माझ्या मनाप्रमाणे मला यश प्राप्त होत नाही. पण बाळा, हाच तुमचा विश्वास जर आमच्यावरचा डळमळत असेल तर तुम्हाला आजपर्यंत आम्ही खूप काही संकटामधून अलगद बाहेर काढले आहे याचे तुम्ही स्मरण करत राहा. तुम्हाला कधीही आम्ही कुठल्याही संकटात, वादळामध्ये एकटे सोडले नाही आणि सोडणार नाही. जर तुमचा हात आम्ही निरंतर पकडला आहे तर तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजू नका. तुम्हाला असे वाटत राहते की आम्ही कोणत्याही संकटात एकटे आहोत, तर बाळा तसे नाही. तुमचा विश्वास खंबीर असेल, तुमची श्रद्धा जर निरंतर असेल तर तुमचे नशीब देखील बदलू शकते. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, या शत्रूंची चिंता आता तुला करण्याची गरज नाही. कारण ते सर्व काही आमच्या चरणी सोपव आणि तुझे कार्य करण्यास तू आता मुक्त आहेस. उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी तुला तुझ्या पंखामध्ये आता बळ दिले आहे. तेव्हा बाळा, उंच भरारी कशी घेता येईल याचा विचार कर. या शत्रूंचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, जो तुमचा आमच्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नका. भलेही तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे प्राप्त होत नसतील, पण जेव्हा जेव्हा तुमचे प्रामाणिक प्रयत्न, सर्व काही कष्ट पणाला लागलेले असते तेव्हा तुम्हाला उंची प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण आमचे शुभ आशीर्वाद तुम्हाला उंच नेल्याशिवाय राहत नाही. बाळा, तुला तुझ्या कष्टाचे फळ मिळाल्याशिवाय आता राहणार नाही. हा खंबीर विश्वास आणि हा संयम कधीही ढळू देऊ नको. कारण एक ना एक दिवस विजय तुझाच आहे. तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा माघार घेऊ नको, खचून जाऊ नको.
तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत. तेव्हा बाळा, आमच्यावर विश्वास आहे ना? मग आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत असे समज. म्हणूनच हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक आणि ह्या संदेशानंतर अद्भुत चमत्काराला तयार हो. स्वामी म्हणतात, बाळा, आता या शत्रूंवरती तुझे लक्ष सोडून दे. तू तुझ्या परिस्थितीतून तुला बाहेर कसे पडायचे आहे, कोणता मार्ग काढायचा आहे, कोणता मार्ग योग्य आहे अयोग्य आहे, हे सर्वस्वी तुला आता सिद्ध करायचे आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू दुसऱ्यांसाठी काही चांगला विचार करत आहेस तर निश्चितच तुझ्या आयुष्यामध्ये परमेश्वराने काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा विचार केलाच असेल. हाच मनामध्ये ठाम विश्वास ठेव आणि दुसऱ्यांसाठी काही करण्याचा विचार करत आहेस. एखाद्याला आनंदी पाहण्याची जर तुझी वृत्ती असेल तर बाळा, परमेश्वर सर्वप्रथम तुला आनंदित केल्याशिवाय राहणार नाही. कारण चांगल्या विचारांचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये चांगलाच घडायला सुरुवात होतो. तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता करू नको, कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आता घाबरण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा हा संदेश ऐकशील तेव्हा तुला खूप काही आमचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. खूप काही शुभ संकेत मिळणार आहेत, जे तुझ्या भविष्याचे द्वार उघडल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा बाळा, वरती ढकलू नको, दुर्लक्ष करू नको आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण हा संदेश ऐकता क्षणी तुझे शत्रू तुझ्यासमोर हार मानणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवला नाही तर कधीही तुमच्यावरती विश्वासघाताची वेळ येणार नाही. म्हणूनच कोणत्याही लोकांवरती विश्वास ठेवण्या अगोदर ते लोक खरोखर तुमच्या विश्वासास पात्र आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, नाहीतर पश्चातापाची वेळ तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही संकटाचा काळ तुझ्या आयुष्यातून दूर केला आहे. खूप काही शत्रूंना तुझ्या जीवनातून दूर केले आहे. आता फक्त तुझ्या जीवनामध्ये आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही सुख, आनंद, वैभव येत आहे. बाळा, भूतकाळातील झालेल्या गोष्टींचा विचार करत राहिलास तर त्याच गोष्टी तुझ्यासमोर येऊन तुला त्रासदायक होणार आहेत. म्हणूनच जे झाले ते झाले. आता त्या सर्वांना मनातून, आयुष्यातून बाजूला सार आणि एक सुंदर जीवन जगण्याचा ठाम निर्धार मनाशी कर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही काही चांगले करण्याचा विचार करतात तेव्हा ही सर्व सृष्टी, ही ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत उभी राहते. पण तेच जर तुम्ही तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक, काही वाईट विचार करत राहता तर अशा वेळी तुम्हाला कोणाचीही साथ प्राप्त होत नाही. म्हणूनच निरंतर नेहमी मनात चांगले विचार आणा. कारण चांगल्या कृती जेव्हा तुम्ही सत्यात उतरवता तेव्हा खूप मोठे कार्य तुमच्या हातून घडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात, जे लोक साध्या भोळ्या मनाचे आहेत, माझे स्वामीप्रिय बाळ माझी निरंतर भक्ती करत आहेत आणि कोणताही कितीही त्रास होऊ दे, कितीही बिकट परिस्थिती येऊ दे, ते माघार घेत नाही, खचून जात नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळू देत नाही. कारण त्यांचा पूर्ण विश्वास आमच्यावरती असतो. ते या सर्व संकटातून पार होणार, ते सर्व काही प्राप्त करणार, हा त्यांचा ठाम विश्वास आम्हाला त्यांच्यासोबत निरंतर राहू देत असतो. म्हणूनच कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास तुमच्यावरती आहे आणि तो कधीही ढळू देणार नाही अशी कमेंट करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील, तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होईल अशी मी स्वामीचरणी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजा. कारण त्याच नशीबवान लोकांना देव संघर्ष देत असतो. कारण त्यांच्यामध्ये तशी क्षमता असते, त्यांच्यामध्ये हे सर्व संकटे झेलण्याची स्वामी शक्तीने ताकद दिलेली असते.
म्हणूनच देव तुम्हाला संकटे देत आहेत हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही या संकटातून अलगद बाहेर पडणार आहात, कारण तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात. म्हणूनच कितीही मोठे वादळ आले, कितीही मोठे संकट आले, तरीही मनातील शांतता ढळू देऊ नका. मनातील संयम, आत्मविश्वास किंचितही ढळू देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट आले तरीही तुमच्यातील चांगुलपणा कधीही सोडू नका, कारण प्रत्येकाची चांगल्या मनाने तुम्ही जेव्हा वागत असता तेच परमेश्वर तुम्हाला पाहत असतो आणि यासाठीच तुम्ही केलेल्या सर्व कर्माची चांगली तुम्हाला फळे मिळत राहतात. स्वामी म्हणतात, बाळा, जर यश तुझ्या समोर आहे, जर काही सुंदर वर्तमान काळ तुझ्यासाठी देव पाहत आहे, जर सुख वैभव तुझ्या समोर आहे, तर बाळा, विनाकारण मनामध्ये नकारात्मक विचार ठेवून चिंता का बरे करत आहेस. स्वामी म्हणतात, आता तुला सांभाळणारा, तुझ्या मनातील तुझ्या दुःखाला फुंकर घालणारा हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे ना. मग बाळा, निश्चिंत राहा, उठून उभा राहा आणि सर्व काही नकारात्मक विचार सोडून दे आणि खूप काही चांगले करायचा मनामध्ये विचार आण आणि मग पहा, तुझ्या हातून खूप मोठी गोष्ट घडणार आहे, खूप मोठा चमत्कार तुझ्या समोर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, लाखो लोकांमधून तुझी निवड करण्यात आली आहे, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे. म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे आजपर्यंत खूप अश्रू ढाळले आहेस, खूप वेळा तू आमच्या समोर येऊन रडला आहेस, तू काहीही दुःख व्यक्त नाही केलेस, तरीही ही स्वामी माऊली सर्व काही जाणत आहे. खूप काही गमावले आहेस, तुझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. हे सर्व तुला परत मिळण्यासाठीच ही स्वामी संदेश तुझ्यासाठीच योजना करण्यात आली आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको, शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये अचानक असे काहीतरी घडणार आहे. जे तू गमावले आहेस ते सर्व काही तुझ्या समोर असणार आहे. तुझा विश्वास देखील बसणार नाही की स्वामी माऊली, मी जे गमावले आहे ते मला सर्व काही दुप्पट प्राप्त झाले आहे, कारण हाच तर स्वामी माऊलींचा खेळ आहे. कारण बाळा, जिथे तुमची सहनशीलता संपते, जिथे तुमच्या दुःखाचा अंत होतो, जिथे तुम्ही सर्व संकटांना व्यापून जाता, त्या क्षणापासून खेळ सुरू होतो या स्वामी माऊलींचा. म्हणून चिंता करू नको, आम्ही सर्व पाहिले आहे, आम्ही सर्व जवळून तुला जाणले आहे. बाळा, आता या वादळातून, या संकटातून तुला बाहेर काढणारा हा दिव्य संदेश व्यर्थ जाणार नाही. स्वामी म्हणतात, स्वामी समर्थांची कृपा आता तुझे नवीन जीवन दररोज बदलणार आहे. तुझ्या जीवनामध्ये एक दिव्य प्रकाश निरंतर कार्य करत आहे. बाळा, सकारात्मक ऊर्जा तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करून तुला खूप मोठी व्यक्ती बनवणार आहे. तेव्हा बाळा, मनातील जिद्द सोडू नको, आत्मविश्वास ढळू देऊ नको, कारण चमत्कार आता कोणत्याही क्षणी घडू शकतो. आमचे आशीर्वाद तुला कोणत्याही क्षणी प्राप्त होऊ शकतात. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यातून हिरावून घेतल्या आहेत त्या सर्व काही परत मिळणार आहेत. तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या कष्टाने आणि तुझ्या मेहनतीने जे काही तुझ्या मनामध्ये ध्येय आहे ते तू गाठल्याशिवाय राहणार नाही. तुझे स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. निश्चिंत राहा, सर्व काही स्वामी कृपेने तुला प्राप्त होणार आहे. हो बाळा, आता चिंता करू नको, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्ये दडली आहेत. स्वामी माऊलीने तुला खूप काही शुभ संकेत दिले आहेत. बाळा, ज्या शत्रूने तुला त्रास दिला आहे, पीडा तुला पोचवली आहे, त्या शत्रूंचा आता खोटा मुखवटा तुझ्या समोरच उतरल्याशिवाय राहणार नाही. बाळा, हा श्रावण संपताक्षणी सर्व काही शत्रुपीडा संपणार आहे. सर्व काही तुझ्या आयुष्यातील वाईट वेळ संपण्याची वेळ जवळ आली आहे. बाळा, हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुला दिलेले विश्वासघाताचे उत्तर या संदेशामध्येच आहे. या शत्रूंना सर्व काही आम्ही धडा शिकवणार आहोत.
तुझ्या संघर्षाची कहाणी तुझ्या शत्रूंसमोरच लिहिली जाणार आहे. बाळा, तुला दिलेल्या अश्रूंचे उत्तर तुझ्यासमोर तुझ्या शत्रूंना मिळणार आहे. तेव्हा शांत राहा, कारण तुझ्या शत्रूंचा या स्वामी माऊलींशी सामना होणार आहे. निश्चिंत राहा. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनाला शांती प्राप्त करणारा, तुमच्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण करणारा, तुमच्या आर्थिक चिंता मिटवणारा हा स्वामी माऊलींचा दिव्य संदेश आणि हा दिव्य मंत्र तुम्ही शेवटपर्यंत शांत मनाने ऐकणार आहात. कारण हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या मनाला खूप मोठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील सर्व काही चिंता, राग, द्वेष, तुमच्या पाठीमागे लागलेली पणवती नष्ट होणार आहे. म्हणूनच शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा. ओम श्री समर्थाय नमः. 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 ओम